हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? तर चला भाऊ बहिणींना आता चालली माझी उरकायची तयारी, घरी निघायची. तर तुमच्या दाजींचं बी आवरलंय, माझं बी आवरलंय. होय शिवनी बसली तिकडं. शिवनी बसली. चला की जेवायला. चला जेवायला जायचंय. शिवण्या बसली इकडे. चल शिवने, चल की जेवायचं. तिकडं झालं पोरींचं जेवण. होय अपूर्वा जेवली. अपूर्वा रात्री जेवण नव्हतं केलं अपूर्वानं, आणि पियानं पण जेवण केलं. चला पिले टोपलं घेतली. साडी काय मला एवढी नेसता येत नाही बरं का. हे अशी खाली आली की बाहेर निघाली. एवढी मोठी ताट कशाला घेतली? बारकी घेतली त्यातली. चल की तुला नाही काय जेवायचं? तुम्ही जेवला त्यातच मी जेवली. आम्ही जेवलो त्यात जेवले म्हणते. आता जेवायचंच नाही का? त्यांनी खाल्लं तीच मी खाल्लं. जेवायचंच नाही. चल दोन घास. तुमचं पोट भरलं त्यातच माझं पोट भरलं. होय का? तर रात्री चिकनचा बेत बनवला होता भाऊ बहिणींनो. बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की आज काय चतुर्थी होती आहे ना ग? चतुर्थी. पण ती असंच होतं बायकांचं काय होतं, कधी खायचं म्हणलं का नाही चतुर्थी नाहीतर एकादश तरी असतं नेमकं त्याच टायमात आहे का नाही. आम्ही बी काही कॅलेंडरच बघत नाही तर काय. चल हा कधी काल चतुर्थी झाली की लगेच एकादश अजून. रोज एक तर मी तर आणत नाही, आणि आणलं की असा मूळ होतो माझ्याकडे. चला व चल चल की. अहो जेवा हो तुम्ही. अगं चल की दोन घास खा, बरं वाटेल जरा आमच्या बरं खाल्ल्यावर दोन घास. हे का नाही भाऊ बहिणींना? तुम्ही खाल्लं काय नाही. परत इरबळ जेवती नाही जेवत लय चिंता सारखं क्यावं. हा काय कशाची लय चिंता लागली बघा आज माझी, कशाची? जेवणाची माझी. मग नकोय जायच्या टायमाला भाऊ बहीण चिंता करायची असते. विरेवारे काय आपण समोर असतो म्हटल्यानंतर कधी जेवते कधी नाही हे आपल्याला माहिती असतं. पण आता मी मोरगे निघून गेल्यानंतर ना कधी जेवते कधी नाही जेवत. त्यामुळे म्हणलं चल दोन घास खा म्हणलं आमच्या संग. अगं उठ नको आगाला आणू. अगं चल, अगं चल ग, अगं जेव ग. अगं चल चल चल. तुला घेतल्याशिवाय मला घास खावा गिळवायचा ना हे का नाही. उठ चल. अगं चल ग राणी. बघ की हाय का त्याला बहिणीचा मान थोडा तरी. दोन घास खा. बघ उठशील. शिकवा नहीं किसी से, किसी से गिला नहीं, नसीब में नहीं था जो हमको मिला नहीं. चल उठ चल के. जा ग जेव जा. तुला जायचंय फिरायला, मला कुठं जायचंय? आता फिराय कशाच फिराय चालली का मी? तुझ्या गावालाच की. त्याला भाऊ बहिण तिला बोलावती पण ती ये नाही. लय अंगाला आणायला लागली बघा. पाऊस लय झाला बरं का रात्री. तर प्रमाणाच्या बाहेरच पाऊस झाला होता, पण इथं अजिबात चिखल होत नाही. सगळं ही झालंय वाळून गेलं बघा. आणि आमच्याकडे कसं थोडा जरी पाऊस झाला का नाही तर मैदान चिखल होतो. एक गुलाबाचं फुल लावावंच वाटतंय मला. कुठलं लावू ग? गुलाबाच्या मालकीनेला गुलाबाच्या मालकीनेला विचारते भाऊ बहिणींना. कुठलं नाही. आधी आधी कसं असतं माहितीये का, तोंडातला शब्द गेलेला पहिला ते खरा असतो. तर ती आधी म्हणली होती मला लाल गाला. आ बरं आण चल शिवण्या चांगला आण तोडून एक. हो न्यायची ना. हा आण. शिवानं तुटते गुलाबाचं फुल. वाढत आहे काकाला वाढतं वर. उलताना आणायचं. उलताना कशाला? शिवण्या उलताना घेऊन ये ग बाळा. गुलाबाचं फुल दिलंय मला शिवण्यानं तोडून. लाव म्हणलं पण ह्याला चाप नाही आता.
अगं लागलं का? अगं पण ते दिसा नाही ना, कुठं शिक लावलंय काय कळा नाही बी. नाही त्याला चहा पाणी पॅक कर, त्याला चहा पाणी पॅक करायचं तसं ठेवायचं. पिया बसली जेवण करायला. तर रात्रीचा बेत जे चिकनचा बनवलेला होता का नाही, बसा किंवा बेटी आहे. रात्री इकडं स्वयंपाक केला होता कुणी, अपूर्वानं आणि पूनम ताईनं स्वयंपाक इथं केलेला, पण पाणी नव्हतं पण येत घरात, आहे ना का पिया? आलं होतं. शिवने जेव की, अगं जेव चल. हा चिकनचा बेत बनवलेला खाते ते तुमचं दाजी. पियानं सुद्धा काय रात्री खाल्लं नव्हतं बरं का. पियाला उठावलं होतं रात्री, पण पिया काय उठलीच नाही. म्हणली की अगं मावशी मला झोपीत काहीच कळलं नाही. म्हणली भूक तर लय लागली होती मला, पण झोपली होती त्यामुळं उठावं का नाही उठावं तिला काहीच कळालं नाही. शिवनीला पण ना. जेवा जेवा करायचं गरम आहे पण गार झाल्यावर खा. पावसाच्या आधी निघायचंय आपल्याला भावा बहिणीनं, कारण की पावसाचं वातावरण झालेलं आहे. रात्री पाऊस भरपूर पडला आणि ह्या नवचंडीमध्ये पाऊस पडणार, 100% पाऊस पडणार. कारण की गणपती बाप्पा मध्ये काय पाऊस एवढा झालाच नाही. म्हणजे आपल्याकडे तर झाला नाही, दुसरीकडे झाला का नाही झाला ही नाही बरं का मला सांगता यायचं, पण आपल्याकडे तर काय गणपती बाप्पाच्या टायमाला पाऊस नाही. लय पाऊस झाला, धुमाकूळ पाऊस झाला. आणि कितले काही लोक आहेत का नाही, बाळू मामाला गेलेली होती ते तुम्हाला सांगते, जेवायच्या पंक्तीला बसली, ते धुमाकूळ पाऊस बेमाप भिजत आली. अगं इके आके 2 घास खा, चल चल. बोलव दाजी तुमचं मत ते, बोलव तुझ्या सिस्टरला जेवण करायला. बघा मला इंग्रजी आहे ना, पण माझ्या नवऱ्याला इंग्रजी येते का? अगं तुला जेवण करायला बोलत ग सिस्टरला, जेवण करायला म्हणते चल. काय ना गेली पिया, काय ना गेली पाणी नाही काय का? शिवरेया चल जेवाय. शिवरायाला माझे हे द्यायचे तर खर्च आहे पैसे. शिवरे आहे का नाही इकडे? शिवराया किती पैसे द्यायचे ते तुला? हा बाया मत देव मला म्हणते की पिऊ ताईला किती दिलं पैसे, म्हणलं 500 रुपये. तर कसे करते 500 रुपये, मग मला 100 रुपये दे गे. होय शिवरिया इचिल ना तिकडे दिवाळीला जत्राला. बस बस नीट बस. जेवली सब चल. मग कवा जेवणार? कब खाएगी? परत कवा? जेवायच्या ते पाण्यानंच पट फुगवायला लागलं तुमचं दाजी तर. होय काल येताना लागला का हो पाऊस? नव्हता लागला, नव्हता ना. नॉर्मल होता, नॉर्मल होता. होय आता या गटामध्ये नवरात्रामध्ये पाऊस लागणारच. कोणाची गाडी आहे? गुलाबाचं फुल लावलंय पण त्याला काय चाप नाही. लावलंय पूनमताईच्या झाडाचं गुलाबाचं फुल. कसं लावती, कसं लावायचं? त्याला चापात अडकवायचं की. अडकव ग चापात.
गिरणीत अडकावते का काय. तर चला शिवण्यानं लावलं तर भाऊ बहिणीनं चालली निघायची तयारी. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.